नमस्कार. आपलं नाव काय? दीप्ती देसाई. ओके. नेमकं कुठून आले तुम्ही? सांगली. सांगली. सांगलीवरून आले इथे नाशिकमध्ये. नाशिक. ओके. आणि नेमकं काय त्रास होता आणि कधी बसला होता? मला 2 महिने कंबर दुखायचा वगैरे त्रास चालू झाला होता. हां. पण अचानक परत मला बसता उठता येईल. ओके. हे जास्त किती दिवसापूर्वी असतं? हे 15 दिवसानंतर कळालं. ओके. आधी 2 महिने होत होता, पण 15 दिवसानंतर जास्त जाणवला. ओके. नेमकं काय त्रास व्हायचा? कंबर दुखणे, पायात कळ येणे आणि उठायला लागलं की अचानक जोरात कळ येणे वगैरे ह्या हां. गोष्टी होत होत्या. ओके. पण माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की असं नाशिकला तिने ट्रीटमेंट घेतली होती म्हणून, ओके. रेखा जाधव म्हणून. बरोबर. मग त्यांनी सांगितल्यानंतर मग इथे आलो. ओके. मग आता इथे किती दिवस ट्रीटमेंट घेतली आणि आता कसं आहे? 2 दिवस झालं ट्रीटमेंट घेतली आता. हां. पण छान आहे. म्हणजे आता मला बरं वाटलं. चालायला अजिबात येत नव्हतं. ओके. एक नंबर. आजपासून तर अगदी छान वाटायला लागलं. ओके. आणि आधी काय काय त्रास होता? कसं तुम्हाला वाटायचं? ते म्हणजे मला लक्षातच येत नव्हतं मुळात. कारण कामाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मला कसलं कळतच नव्हतं की काय नेमका त्रास होतो. ओके. पण जेव्हा कसलंच चालता उठता येईना तेव्हा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं. ओके. आणि याच्यावर डॉक्टरांनी ट्रीटमेंट नाही केली बाहेर तुमच्या नाही, सांगलीला? हो दाखवलं होतं. 2 ठिकाणी दाखवलं होतं. पण मग? तिथे नुसतं मेडिसिन दिल्या होत्या. हां. बघू, पुढे काहीतरी दाखवूया, ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं होतं. ओके. मग ऑपरेशन करावं लागणार आहे म्हटल्यानंतर मग जेव्हा मैत्रिणीने सांगितलं इकडे बघ म्हणून दाखवून, मग तेव्हा इकडे आलं. ओके. आता झालं काय होतं, तिकडे का फरक नाही पडला आणि इथे का पडला? तर तुमचं स्पायनल कॉर्डमध्ये चौथ्या आणि पाचव्या मणक्या पडलेल्या म्हणजे वरती खाली सर. पण जसं त्याच्यातली गादी बाहेर आली त्याच्यातली सायटिका नावाची नाव दुसरी दबली गेली. तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरामध्ये पाय दुखणं, जडपणं, मुंग्या येणं, कळणं असं प्रकार झाला. हम्म. तर जोपर्यंत मणका जागेवर जात नाही गादी लेवलला येत नाही तुम्ही क्लिअर होऊ शकत. पण तेच आपण केलं फिक्स पोझिशनला आणि गादी लेवलला, त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट तुमच्या समोर. हेच बाहेर गेले तर स्पायनल कॉर्ड सेट करणं गादी लेवलला आणणं ते शक्य नाही. त्यांना तेच करण्यासाठी गादी कट करावं लागते म्हणजे मेजर ऑपरेशन आहे. त्याच्याने कितीही काही केलं तरी रिकवर होत नाही. पण हेच आपल्याकडे सहज शक्य आहे. जसं की तुम्ही बघितलं बाहेर पेनकिलर डोळ्यात खाऊन पण रिकवर होते. आणि हेच आपल्याकडे सहज शक्य आहे. जसं की तुम्ही बघतो माझ्याकडे होतं आतापर्यंत 5,000 ऑपरेशन झाले. सहज बघायला गेलं तर दिवसाला नाही, मला एज भीती होती. आता पटणार नाही. मी काल एवढं रडले होते की मला असं वाटलं की आता खरंच माझं ऑपरेशन होतं. मी अपेक्षा करून सोडली की मी इथनं बरी होईल. हा. पण मला आज सकाळपासून तर असं वाटलं की नाही, मी आता बरी होते. कारण माझं येतच एवढं आहे. नव्हतं. कारण मी हा. एवढी सुद्धा बसत नव्हती. बरोबर. कसलं बसताच येत नव्हतं. म्हणून तर मग माझं बघितल्यानंतर मिस्टरांनी आता मग सासूबाईंनी पण चालू केलं तेवढं. बरोबर. आता नंदबाई पण आणि मुलगी पण येईल आता treatmentला. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला इथून पुढे 15 ते 20 किलोची पुढे वजन असायचं नाही. कमरेला नंतर असं काही करू नका. कमरेचं बेल्ट 2 ते 3 महिने कायमस्वरूपी. वापरा. 3 महिने नियमित. हा. फालतू झोपणं, 15 किलोची पुढे वजन उचलणं, वाकून वजन हे फालतू टाळायचं. झोपायचं नाही. नाही हो, पुढे जास्त उशी घेणं, 30 डिग्रीत बसणं, लांब पाय करून बसणं, जाड गाडीवर बसणं, झोपणं हे टाळायचं. मोकळी गाडी चालवणं हे टाळायचं. हा. या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. नाहीतर थोडं जरी चूक झाली तर तिथे प्रॉब्लेम परत होऊ शकतो. या गोष्टी लक्षात ठेवा. मी आमच्या चॅनलवर टाकून पहिल्यांदा बघून शकतो. आंबट खाल्ल्याने काय त्रास होतो हे बरेच जणांना समजत नाही, पण तुम्हाला प्रॅक्टिकली समजतं. ओके. इकडे हो. इकडे क्रॉस होता माझ्याकडे सगळं सांगतो पाहिजे हो. पाहिजे. पाहिजे फालतू पण दोन्ही हात असं घ्यायचं. दोघं हात असं दुसऱ्या छातीवर दुसरं पाय ठेवायचं.
पहिले असंच होत नव्हतं. रिलॅक्स उचला, छातीवरती उचलायची. एक उचला, असे ना बैठ. रिलॅक्स 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 प्रत्येक 200 रुपये मिळाले. छान आहे ट्रीटमेंट. छान आहे म्हणलं ट्रीटमेंट, मला आवडतं. मी अपेक्षा सोडलं होतं. मी अपेक्षा सोडलं होतं. विचार करा ना, जो माणूस झोपून असतो पूर्ण, जो माणूस झोपून असतो म्हटलं त्याला 2 दिवस चाललं नाही वाटू मॅडम हां